आपलं जे शरीर आहे हे अनात्म आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी याचा शोध लावला, याचं चिंतन केलं, शोध लावला आणि शोधाअंती त्यांनी हे तत्व विशद केलं की आपलं हे जे शरीर आहे या शरीरामध्ये आत्मा, ज्याला लोक म्हणतात आत्मा, सोल, इंग्लिश त्याला सोल म्हणतात, ज्याला लोक आत्मा म्हणतात, असं आत्मा नावाची कोणती एखादी वस्तू या शरीरामध्ये नाही आहे. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म संस्काराला, धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्म या महत्त्वपूर्ण धम्म तत्त्वज्ञानाला आपण समजून घेण्याचा या वर्षावासामध्ये प्रयत्न करीत आहोत. कालच्या धम्मदेसनेमध्ये कायानुपස්සना आपण बघण्याचा प्रयत्न केला. या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे सुरुवातीच्या 4 पස්සना भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, ज्याला पालीमध्ये चत्तारो सतीपठ्ठानो असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थान. त्यापैकी पहिली जी स्मृती आहे, पहिलं स्मृती प्रस्थान आहे कायानुस्मृती प्रस्थान. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, आपल्या शरीरावरती स्मृती करणे. दुसरं आहे वेदनानुस्मृती प्रस्थान, म्हणजे या शरीरावर होणाऱ्या वेदनांची स्मृती करणे. तिसरं आहे चित्तानुस्मृती प्रस्थान, म्हणजे आपलं जे मन आहे त्या मनावर स्मृती प्रस्थान करणे. आणि चौथं आहे धर्मानुस्मृती प्रस्थान, म्हणजे चित्त आणि शरीर, नाम आणि रूप यांच्यातील पारस्परिक संबंध जाणणे आणि त्यामधून उत्पन्न होणाऱ्या धर्माला जाणणे. अशा 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान भगवान बुद्धांनी अगदी या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये शिकवलेले आहेत. त्यापैकी 4 स्मृती प्रस्थान, ज्यामधलं पहिलं जे आहे कायानुस्मृती, जे आपण कालपासून सुरू केलेली आहे, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. कायानुपස්සना म्हणजे कायेला पाहणे, पण कसं पाहणे? जसं सामान्य लोक पाहतात तसं नाही, किंवा या 2 डोळ्याने शरीर जसं दिसते तसं पण नाही. तर कसं पाहायला शिकवलं भगवान बुद्धांनी? पස්සना, म्हणजे तिसऱ्या डोळ्याने. तिसरा डोळा कोणता? प्रज्ञाचक्षुचा डोळा, प्रज्ञाचक्षु म्हणतात त्याला, प्रज्ञेचा डोळा. तर या प्रज्ञाचक्षुने हे शरीर जाणायचं आहे, त्या शरीराच्या आतमध्ये काय काय आहे ते बघायचं आहे, ते जाणायचं आहे, त्याची भावना करायची आहे आणि त्याच्याबद्दल सत्य जाणायचं आहे. तर मी काल तुम्हाला सांगितलं या शरीराबद्दल, या शरीरामध्ये किती प्रकारचे सत्य आहेत? 3 प्रकारचे सत्य आहेत.
या शरीरामध्ये किंवा या शरीराच्या संबंधित 3 प्रकारचे सत्य आहेत. पहिलं सत्य कोणतं? हे शरीर अनित्य आहे, म्हणजे हे शरीर नाशिवंत आहे. आज न उद्या हे शरीर नष्ट होणार आहे. जन्मगावापासून जी गाडी सुरू झाली ती मृत्यू गावाला जाऊन टर्मिनेट होईल, तिथे संपेल, म्हणजे आपला मृत्यू होईल. हे शरीर संपणार आहे, काहीही टिकणारं नाही. यालाच म्हणतात शरीर हे अनित्य आहे, नित्य नाही आहे, अनित्य आहे. हे सत्य आहे. दुसरं सत्य, शरीर हे अनात्म आहे, म्हणजे या शरीरामध्ये ज्याला लोक म्हणतात ना आत्मा, असं आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे. आत्मा नावाचं असं कोणती वस्तू नाही आहे. यालाच म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी म्हणजे अनात्म, म्हणजे आत्माचं अस्तित्व भगवान बुद्धांनी अमान्य केलेलं आहे. बुद्धांनी अनात्म शिकवलेलं आहे, जे शरीरामध्ये संबंधित दुसरं सत्य आहे. आणि तिसरं सत्य भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे दुःख, म्हणजे या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही, कोणीच नाकारू शकत नाही. आणि म्हणून कायानुपස්සना करीत असताना आपल्याला या शरीरातील हे 3 सत्य जाणायचे आहेत. त्यापैकी पहिलं सत्य होतं अनित्य, म्हणजे शरीर अनित्य आहे. या संदर्भातील कालच्या धम्मदेशनेमध्ये आपण अभ्यास केला, समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला की शरीर कशा प्रकारे अनित्य आहे, नाशिवंत आहे. बरोबर आहे. आज आपल्याला म्हणजे आजच्या धम्मदेशनेमध्ये या शरीरातील जे दुसरं सत्य आहे त्याला म्हटलेलं आहे अनिच्य, त्याला म्हटलेलं आहे अनात्म. काय म्हटलेलं आहे? अनात्म. हे दुसरं सत्य आहे जे आपल्याला कायानुपස්සना या अंतर्गत पाहायचं आहे. हे शरीर अनात्म आहे. आपलं जे शरीर आहे हे अनात्म आहे, म्हणजे भगवान बुद्धांनी याचा शोध लावला, याचं चिंतन केलं, शोध लावला. आणि शोधाअंती त्यांनी हे तत्व विशद केलं की आपलं हे जे शरीर आहे या शरीरामध्ये आत्मा, ज्याला लोक म्हणतात आत्मा, सोल, इंग्लिश त्याला सोल म्हणतात, ज्याला लोक आत्मा म्हणतात, असं आत्मा नावाची कोणती एखादी वस्तू या शरीरामध्ये नाही आहे. मी जसं काल तुम्हाला सांगितलं की बुद्धाने विशद केलं की या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक बुद्धानं सांगितलेले आहेत. ते पालीमध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवलं होतं. भगवान बुद्धांनी जेव्हा या शरीराचा सर्च केलं, रिसर्च केलं, संशोधन केलं, तर त्यांना या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक सापडले. 32 प्रकारचे घटक. पण त्या 32 प्रकारामध्ये आत्मा कुठंच सापडला नाही. त्या 32 प्रकारांमध्ये आत्मा कुठंच सापडला नाही. भगवान बुद्ध यांनी या तत्वाचं एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं, सरते शेवटी ते म्हणतात की आत्म्याचं अस्तित्व स्वीकार करणे म्हणजे आपल्या जीवनातील सम्यक दृष्टीला सर्वात मोठा बाधा आहे. आर्य अष्टांगिक मार्गातलं पहिलं तत्व आहे ना सम्यक दृष्टी. दृष्टी म्हणजे पाहणे, म्हणजे हे डोळ्यात ती दृष्टी नाही, दृष्टिकोन. एखाद्या तत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे? श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा आहे, भक्तीचा आहे की अंधभक्तीचा आहे, विज्ञानाचा आहे की अज्ञानाचा आहे, हे दृष्टी तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे, सम्यक दृष्टी. तर भगवान बुद्धांचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणतात की आत्म्याचं अस्तित्व स्वीकारणे म्हणजे सम्यक दृष्टीला सर्वात मोठी बाधा आहे, सर्वात मोठी बाधा. कारण भगवान बुद्धांनी याचं खूप चांगल्या प्रकारे चिंतन केलं. भगवान बुद्धांनी या अनात्म म्हणजे आत्म नाही या तत्वाला, अनात्म तत्वाला विशद करताना सांगितलेलं आहे की अनात्मवाद जो आहे हा अनात्मवाद म्हणजे त्या साधकाला 3 प्रकारच्या गोष्टीची जाणीव करून देतो. 3 प्रकारच्या गोष्टी. कारण बुद्धांनी शिकवलं आपल्याला की आत्मा नाही आहे, पण लोक बघा बरं किती आत्म्यामध्ये फसलेले आहेत लोक, आहे ना. या पृथ्वीवर फक्त एकमेव बुद्धिस्ट लोक अशी आहेत की जे अनात्मवादी आहेत, जे अनिश्वरवादी आहेत. बरोबर आहे. बौद्ध लोक म्हणजे बुद्ध तत्वज्ञानच सांगते ईश्वराचं अस्तित्व नाही आहे.
त्या लोकांना ईश्वर परमेश्वर अरे ते सर्व काही आहे, भगवान बुद्धाने नाकारलेलं आहे. आत्मा आत्मा बुद्धाने नाकारलेलं आहे. सगळे लोक या ईश्वरवादामध्ये आणि या आत्मवादामध्ये फसलेले आहेत. फक्त बुद्ध तत्त्वज्ञान किंवा त्याच्यावर चालणारा जो धम्म अनुयायी बुद्ध अनुयायी तोच या पृथ्वीवर एकमेव व्यक्ती असा आहे की जो ईश्वराला मानत नाही, आत्म्याला मानत नाही. आता ते एवढं म्हणणं सोपं नाही बरं. हे म्हणजे ईश्वरवादी लोक म्हणतात किंवा ईश्वर आहे, आत्मा आहे, हात जोडतोच सारखं तोच करेल असं म्हणतात आणि हँडसअप करतात. हे असं म्हणायला काहीच लागत नाही, म्हणजे काहीच लागत नाही, सहज म्हणतात. तुम्हाला कोणी प्रतिप्रश्न विचारणार नाही. तुम्ही जर म्हटले ना सगळं काही ईश्वर आहे, तुम्हाला कोणी प्रतिप्रश्न विचारणार नाही, सोपं आहे. परंतु ईश्वर नाही असं म्हणायला डेअरिंग लागते. आत्मा नाही असं म्हणायला डेअरिंग लागते, प्रखर बुद्धिमत्ता लागते, प्रखर बुद्धिमत्ता. बघा बाबासाहेबांची बुद्धिमत्ता किती प्रखर होती हो. आजही लोक 22 प्रतिज्ञा जर म्हणायला गेले ना ते लोक आम्हाला बनते थांबा त्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा म्हणू नका म्हणतात, डायरेक्ट 9वी प्रतिज्ञा सुरू करा म्हणतात डायरेक्ट. म्हटलं काय झालं, नाही ते सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा जे आहेत ना ते म्हटलं की जरा लोकांचे मन दुखतात. आजही लोक भीतात. म्हणजे तसं म्हणायला सुरुवातीच्या प्रतिज्ञा बघा बरं, बाबासाहेबांनी त्या 1956 किती डेअरिंग म्हटली. मानणार नाही, उपासना करणार नाही, या देवाला मानणार नाही, त्या देवाला मानणार नाही, उपासना करणार नाही. डेअरिंग लागते नाही, याला प्रखर बुद्धिमत्ता लागते. हे सर्व म्हणण्यासाठी जाणून घेण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते, खूप मोठी प्रज्ञा जागृत करावी लागते. भगवान बुद्धाने शिकवलं बघा, एकमेव धर्मसंस्थापक की ज्यांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलं आणि आत्म्याचं अस्तित्व नाकारलं. भगवान बुद्ध सांगतात की अनात्मवाद हे तत्त्व शिकण्यामागचं म्हणजे बुद्धाने हे जे तत्त्व शिकवलेलं आहे याचा लाभ काय आहे, हे तत्त्व शिकवण्यामागचा उद्देश काय आहे. तर भगवान बुद्धांनी 3 उद्देश सांगितलेले आहेत अनात्मवादामध्ये. की पहिलं तत्त्व शिकायचं आहे की या शरीरामध्ये आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे. हे पहिलं तत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. दुसरं तत्त्व की मी आणि माझं. लोक याच्यामध्ये फसलेले आहेत, मी आणि माझं. तर वास्तविक पाहता मी आणि माझं सुद्धा या जीवनात काहीच नाही आहे. मी आणि माझं या जीवनात काहीच नाही आहे. हे सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे. दुसरं तत्त्व अनात्मवादामध्ये शिकायचं आहे. आणि तिसरं तत्त्व शिकायचं आहे अनात्मवादामध्ये. बुद्धानं शिकवलं की जसं पहिलं आहे की आत्मा नाहीच आहे, मी आणि माझं हे सुद्धा नाही आहे. तर काय आहे या जीवनामध्ये? या जीवनामध्ये मनोपुब्बंगमा धम्म आहे. मन हे सर्व आहे. या जीवनामध्ये जे काही सुख घडते, दुःख घडते, याला कारण कोणता आत्मा नाही आहे, याला कारण कोणता ईश्वर नाही आहे, याला कारण आहे तुमचं मन. मनोपुब्बंगमा धम्मा बुद्धाने म्हटलेलं आहे. मन सर्व आहे. हे 3 तत्व प्रामुख्याने या अनात्मवाद सिद्धांतामध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहेत, त्याचं चिंतन करायचं आहे. बघा आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दरवर्षी वाचतो आपण. सगळेच लोक वाचतात आणि वाचणारे लोकसुद्धा म्हणजे हुशारच असतात, बुद्धिमानच असतात. वाचणारे लोक, समजून सांगणारे लोकसुद्धा. त्या ग्रंथामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे. धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय. तुम्ही सर्वांनीच वाचला. बघा त्याच्यामध्ये अधम्म म्हणजे काय, अधम्म त्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध तत्त्वज्ञानाला विशद करताना सांगितलेलं आहे की आत्म्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. बरोबर आहे. आत्म्यावर विश्वास ठेवणे अधम्म आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण पण करतात बरं. बुद्ध तत्त्वज्ञानाला अनुसरून बाबासाहेबांनी खूप सुंदर स्पष्टीकरणसुद्धा केलेलं आहे. भगवान बुद्धाचं तत्त्व आहे. भगवान बुद्धांनी याला अनेक प्रतिप्रश्न विचारलेले आहेत. बुद्ध म्हणतात की आत्म्यावर विश्वास ठेवणे किंवा आत्म्यावर आधारित धर्म हे सगळे कल्पना मिश्रित धर्म आहेत. कल्पना मिश्रित म्हणजे काय? जसं बघा एखादा प्रेमवीर असतो ना, प्रेमवीर प्रेम करणारा, त्याने त्या स्त्रीला कधी बघितलेलं नाही. एखादी मुलगी त्याला कधी भेटली नाही, त्या मुलीला त्याने कधी पाहिलं पण नाही, पण तो जस्ट असं म्हणतो, हां माझं तिच्यावर खूप प्रेम आहे,
ती खूप सुंदर आहे, पण त्याला ते विचारलं कशी दिसते, माहीत नाही. कुठे राहते, माहीत नाही, पण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. काय करते, माहीत नाही, पण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. असे काय काय एडे लोक असतात, पागल आहे की नाही, प्रेम करणारे. तर भगवान बुद्धांनी अगदी या उदाहरणावर सांगितलेलं आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला काही कल्पना नाही आहे, काही माहिती नाही आहे, त्याच्या संदर्भातील उहापोह करणे, ह्या सगळ्या कल्पना नाही तर अजून काय आहेत, ह्या सगळ्या कल्पना नाही तर काय. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की आत्म्यावर आधारित धर्म हा कल्पना मिश्रित धर्म आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे आत्म्या संदर्भातील ज्या ज्या कल्पना आज आपण पाहतो, खूप खूप कल्पना आहेत, एवढ्या कल्पना आहेत, इतक्या कल्पना आहेत बघा बांधवानं, सोपं नाही आहे. हे लोक म्हणजे सगळेजण आत्मावादी बनले, सगळेजण आत्मावादी बनलेले आहे. एवढंच काय, आपल्यातले पण काही लोक आहेत. आता जसं बघा ते पुण्यानुमोदनाला अंत्यविधीला लोक जातात की नाही, एखादा माणूस लई स्वतःला लई शहाणा समजतो, पुढे येतो बघा, असं लई शहाणा समजतो, आम्हाला वाटतं बा हुशार असेल बाई, पण त्याची 2 शब्द श्रद्धांजली अर्पण करायची आम्हाला. म्हटलं करा, आम्हाला वाटतं हुशार लोक असतात, पण येऊन पुढं काय म्हणतात, पुढं 2-4 शब्द बोलतात, अमका ढमका असा होता, तसा होता, अमको असं तसं झालं, असा असा मेला, त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी बुद्धाचरणी प्रार्थना करतो, म्हणतात की नाही असं. म्हणजे सगळं सगळं काही डाळ चांगली बनवली, फोडणी चांगली दिली, सगळं झालं, चांगला सुगंध आला, आणि शेवटी कोणी घरी गरम पाणी सोडून दिलं, सगळी डाळ बिघडली. असा कार्यक्रम होते बघा, होते ना असं, आहे की नाही. बुद्ध तत्त्वज्ञानाचं म्हणजे प्रॉपर जसं पाहिजे अभ्यास, तसा अभ्यासच नसतो त्या लोकांना. अजूनही त्या जुन्या चाली रीती रूढी परंपरेच्या त्या तत्वामध्ये अजूनही लोक फसलेले आहेत. यासाठी लोकांना हे बुद्धाचं तत्त्व शिकून घेणं फार महत्त्वाचं आहे. कल्पना मिश्रित म्हणजे आत्म्यावर आधारित धर्म हा कल्पना मिश्रित धर्म आहे, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांनी अनेक ब्राह्मणांसोबत, अनेक विद्वानांसोबत या संदर्भात चर्चासुद्धा केली की तुम्ही आत्मा बघितला आहे का. लोक म्हणले की नाही, आम्ही तर आत्मा बघितला नाही. बरं, तुमच्या पिताजीने, तुमच्या वडिलांनी सुद्धा कधीतरी कोणा आत्मा बघितला का. नाही, त्यांनी पण आत्मा बघितला नाही. बरं, तुमच्या कुळ गोत्रामध्ये, तुमच्या 7 कुळांमध्ये असं कोणी आहे का की ज्यांनी आत्मा बघितला. ते म्हणायचे की नाही, त्यांनी पण आत्मा बघितला नाही. बरं, तुमचे जे गुरु आहेत, ज्यांनी सांगितलं तुम्हाला की आत्मा असतो, असा असतो, तसा असतो, त्यांनी तरी कधीतरी आत्मा बघितला का. त्यांनी पण बघितलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळ्या कल्पना आहेत, फक्त कल्पना आहेत बघा. आजही लोक या कल्पनांवर आधारितच आत्म्यावर बिनधास्त म्हणजे उघड्या डोळ्याने विश्वास ठेवतात. लोक आम्हाला तत्त्व शिकवतात, मग लोक आम्हाला सुद्धा सांगतात की म्हणते आहे बरं, नसते ते, आत्मा असतो. माणूस मेल्यानंतर तो आत्मा की नाही भटकत राहतो म्हणते, इकडे असं भटकत राहतो. आणि कधी कधी तो बदला पण घेतो म्हणते. बाबा बदला, म्हणे बदला पण घेतो. हे तुम्हाला कोणी सांगितलं असते ना. म्हणते जी त्याने काय म्हणे एका पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे म्हणे. अरे बाबा, पिक्चर म्हणजे त्याने त्या पिक्चरमध्ये पाहून त्याला ते वाटलं की म्हणजे आत्मा जो आहे ना, तो आत्मा म्हणजे बदला घेतो. म्हणजे सगळ्या कल्पना, म्हणजे एकतर पुस्तकामध्ये कुठेतरी वाचलं असेल, पुस्तकामध्ये वाचलं, किंवा एखाद्या सिरियल पण असतात ना आत्म्यावर आधारित, आत्म्यावर आधारित सिरियल असतात, काही चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. बस ते पाहून त्याला वाटतं की तेच खरं आहे, आणि मग लोकांना तेच सांगतो की तेच खरं आहे. बघा, आमच्या एक ताई होत्या, त्या दिवशी पण उदाहरण सांगितलं तुम्हाला. म्हणते जी म्हणे माझी सासू मला भेटायला येते म्हणे. म्हणजे किती वर्ष झालं सासूला, म्हणून झालं 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष. अरे म्हटलं तिचा तर पुनर्जन्म कुठं झालाही असेल, कोणत्या युनीमध्ये झाला असेल. तर माझं नाही म्हणे माझी सासू भेटायला येते म्हणे. म्हटलं भेटायला येते तर कशी येते भेटायला, तशीच असते का जशी सासू. म्हणे तशीच, जसं ते पांढरं लुगडं नेसायची म्हणे तशीच दिसते म्हणे ती. अच्छा, येऊन बसते म्हणे माझ्या ताटाजवळ, जेवण करते म्हणे, आणि म्हणते म्हणे मला की तू माझ्या नवऱ्याची बरोबर सेवा करत नाही, म्हणजे सासऱ्याची सेवा करत नाही, माझ्या पोराला खाऊ पिऊ घालत नाही, अशी म्हणते म्हणे ती मला. म्हटलं बा आता हे काम का, म्हणजे काय सांगावं त्यांना. आता हे सगळं हे रॉंग नंबर घुसलेलं डोक्यामध्ये, हे सगळं रॉंग नंबर घुसलेला आहे. माहिती काहीच नाही आहे. सगळे मानसिक विकार उत्पन्न झालेले आहेत. सगळा सायको प्रॉब्लेम झालेला आहे बघा, सगळा सायको प्रॉब्लेम झालेला आहे. आणि हजारो लोक
याच्यामध्येच फसल्यात बघा. या आत्म्यामध्ये फसलेलो, आत्म्यामध्ये फसलेलं आहे बघा. एवढं आत्म्यामध्ये लोक झालेले आहेत, जीव जात नाही माणसाचा. माणूस असा बेडवरती पडलेला आहे पण जीव जात नाही. तर लोक म्हणतात आत्मा कुठंतरी अडकलेला आहे म्हणतात ना. असं एक काम करा म्हणतात, त्या गव्हात त्याचे बोटं घाला. मग त्या म्हाताऱ्याचे त्या गव्हात बोटं घालतात तरी काही आत्मा बाहेर निघत नाही, आहे की नाही. एक काम करा म्हणतात, ते नवीन धोतर आणा म्हणतात, त्याला दाखवा, धोतर दाखवतात तरी त्याचा आत्मा जात नाही. मग नेमका आत्मा कुठं अडकला, कुठं हा बाहेर का निघत नाही. म्हातारा तडपत आहे मरायसाठी, पण आत्मा अडकलेला आहे. मग इकडे तिकडे पाहतात शेवटी म्हणतात एक काम करा म्हणतात की ते अलमाऱ्या चाब्या घेऊन या म्हणतात. मग चाब्या आणतात. जशी चाबी आणली त्या म्हाताऱ्याने हातात चाबी ठेवली की खटकन परान उडाल. म्हणे त्या चाबीमध्ये अडकला होता म्हणे आत्मा, त्या चाबीमध्ये आत्मा अडकला होता म्हणे. बरोबर झालं म्हणे. असं होते की नाही घरामध्ये. सगळा खेळ झालेला आहे, लोकाला काहीही माहिती नाही आहे. सगळं कल्पना मिश्रित धर्मावर आधारित ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आत्म्याच्या संदर्भातील ज्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्या सगळ्या भ्रामक कल्पना आजही म्हणजे आपल्याला दिसतात. लोक त्याचं पालन करताना दिसतात. भगवान बुद्ध म्हणतात की ईश्वरवादापेक्षाही हा आत्मावाद जो आहे हा मनुष्याला जास्त हानिकारक आहे. का भगवान बुद्ध असं का म्हणतात? कारण आत्मावाद ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी पुरोहितवादानं जन्म घेतला. म्हणजे काय की माणूस मरतो, मग माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा भटकत राहतो. मग आत्मा भटकत राहतो, तर आत्म्याला शांती द्यायची असेल तर पूजापाठ करा, अशी पूजा करा, अशी तशी पूजा करा. हे कर्मकांड सुरू झाले. या कर्मकांडातून पुरोहितांनी जन्म घेतला. या सगळ्या गोष्टीमधून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात आलं आणि हळूहळू लोक आत्मावादी झाले, अंधश्रद्धाळू झाले आणि या कर्मकांडामध्ये जाऊन फसले. बघा लोकांनी आजही त्या गोष्टी करतात. बघा लोक आजही, लोकांना अजूनही खरंच वाटते की माझा घरचा माणूस मेला की पिंडदान केल्याशिवाय त्याच्या आत्म्याला शांती मिळतच नाही. तर लोक पिंडदान करतात. बघा म्हणजे माणूस मेला की तो कावळ्याच्या रूपाने येतो आणि कावळ्याच्या रूपाने येऊन ते बरोबर खातो. त्यानं ते खाल्लं की बरोबर त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. असं आहे की नाही, करतात ना लोक. माहिती काही नाही आहे. भगवान बुद्धांनी आणखीन एक उपमाद्वारे सांगितलेलं आहे की या गोष्टीला आणखीन स्पष्ट केलेलं आहे. हे जे लोक फॉलो करतात किंवा या कल्पना मिश्रित गोष्टींना, तत्वांना जे लोक फॉलो करतात, आचरण करतात, ते लोक एका मुंग्यांच्या पंक्तीप्रमाणे असतात. मुंग्यांप्रमाणे असतात. तुम्ही बघा ज्या मुंग्या असतात ना, त्या मुंग्या सरळ एका लाईनमध्ये चालतात. बरोबर आहे. त्या मुंग्या इकडे पाहत नाही, तिकडे पाहत नाही. समोरची मुंगी ज्या रांगेत चालली बरोबर त्याच रांगेत चालतात. जराही पाहत नाही, इकडे पाहत नाही, तिकडे पाहत नाही. अगदी असाच आहे पुढची जी मुंगी आहे, म्हणजे पुढचा जो व्यक्ती आहे तो सुद्धा आंधळा आहे. त्याच्या मागे त्याला फॉलो करणारा मागचा पण आंधळा आहे, त्याला फॉलो करणारा तो पण आंधळा आहे, त्याला सगळे फॉलो करणारे ते पण आंधळे आहेत. अशा पद्धतीने आंधळ्या लोकांची, म्हणजे ज्यांच्याकडे सम्यक दृष्टी नाही आहे, अशा सम्यक दृष्टी नसलेल्या लोकांची अशी रांगच तयार होते बघा. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी हा अनात्मवाद सिद्धांत आपल्याला शिकवला की अनात्मवादी म्हणजे आत्म्याचं अस्तित्व बुद्धाने यासाठीच नाकारलं कारण आत्म्या संदर्भातील सगळ्या संकल्पना ह्या कल्पना मिश्रित आहेत, ह्या भ्रामक आहेत. भगवान बुद्धाने जेव्हा विचारलं की आत्मा कुठून येतो याचं उत्तर सापडत नाही, मेल्यानंतर कुठं जातो याचं उत्तर सापडत नाही, त्याच्यानंतर त्याचा आकार कसा आहे हे उत्तर सापडत नाही. काही चित्रपटात तर भलतंच काय दाखवतात. पाहतो ना आपण, आत्मा येतो त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो बघा. मग सांगा तो आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करतो, मग त्याचा आत्मा जातो कुठं मग तो बदला घेतो, काही ना काही दाखवतात बघा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या मेंदूवर एवढ्या हावी झालेल्या आहेत, एवढ्या प्रभावशाली झालेल्या आहेत की माणूस त्याच्या पुढं जाऊन विचारच करत नाही बघा, विचारच करत नाही. केवळ एकमेव भगवान बुद्ध असे आहेत की या शरीरातील हे सत्य विशद करतात, या शरीराबद्दल हे सत्य विशद करतात की या शरीरामध्ये
मी जेव्हा या शरीराची यात्रा केली तर या शरीरामध्ये मला कुठंच हा आत्मा जो आहे आत्मा बिलकुल दिसला नाही. म्हणून बुद्धानं अनात्मवाद शिकवत असताना हे तत्त्व प्रामुख्याने शिकवलेलं आहे. जे लोक आत्म्यावरती विश्वास ठेवून जीवन जगतात ते लोक कधी दुःखमुक्त होत नाही, कारण तो अधम्माचा मार्ग आहे. हा आत्म्यावरती विश्वास ठेवणे अधम्माचा मार्ग आहे. आणि म्हणून बुद्धानं शिकवलं अनात्मवादी. तर अनात्मवाद म्हणजे काय की या जीवनात आत्म्याचं अस्तित्व नाही आहे. हे प्रखरशाने हे एकदम म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेने तुम्ही जाणा. आणि ज्या काही कल्पना आत्म्याच्या संदर्भात सांगितलेले आहेत किंवा दिसतात आपल्याला की जे काही कर्मकांड आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कारण त्याच्यामधून कर्मकांड उत्पन्न होते आणि कर्मकांडामधून आपली बुद्धी एकदा का भ्रष्ट झाली मग पुन्हा दुःखमुक्तीचा मार्ग मिळणं कठीण आहे बघा बांधवांनो. म्हणून भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे की सुरुवातीला आपण अनात्मवादी होत असताना आत्म्याचं अस्तित्व आपण नाकारलं पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्धांनी या अनात्मवादामध्ये एक तत्व आणखी शिकवलं. म्हणजे पहिलं तत्व की आत्मा अमान्य आहे. दुसरं तत्व आहे की जर या शरीरामध्ये आत्मा नाही आहे, या शरीरामध्ये जे काही 32 घटक आहेत ते सुद्धा माझं नाही आहे. जसं मी तुम्हाला काल स्पष्ट केलं, याच्यामध्ये मी आणि त्याला म्हणतो माझं आहे. अरे इथं मी आणि माझं, अरे असं काहीच नाही आहे. मी आणि माझं इथं काहीच नाही आहे. ज्याला तुम्ही म्हणता ना की मी आहे, अरे इथं मी सुद्धा कुठेच नाही आहे. ज्याला म्हणतो हे माझं आहे, इथे माझं सुद्धा काहीच नाही बघा. इच्छा नसताना सुद्धा माणूस म्हातारा होतो की नाही? होतो ना म्हातारा. इच्छा नसताना सुद्धा माणूस आजारी पडतो की नाही आजारी. इच्छा नसताना सुद्धा माणूस मृत्यूला प्राप्त होतो की नाही? होतो. म्हणजे तुमच्या शरीरावरती अधिकार नाही आहे तर कसं काय म्हणता बरं की हे माझं शरीर आहे, हे म्हणजे माझं शरीर माझा अधिकार आहे? आपला काहीच अधिकार नाही आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं हे सगळं आपण उधार घेतलेलं आहे या निसर्गाकडून. आज न उद्या आपल्याला परत करायचं आहे. हे तुमचं थोडी आहे, निसर्गानं दिलेलं आहे. हे निसर्गाकडून दिलेलं एक उधारी आहे, ते आपल्याला परतच करायचे आहे बघा. म्हणून अनात्मवाद सिद्धांतामधला हे दुसरं तत्वसुद्धा खूप चांगल्या प्रकारे जाणायचं आपल्याला की माझ्या या जीवनामध्ये मी आणि माझं हे सुद्धा नाही आहे. पण बघा लोक या मी आणि माझं मध्ये फसलेले आहेत. एवढे लोक दुखी आहेत बघा. मी करतात, माझं म्हणतात, माझ्यासारखं तर कोणीच नाही म्हणतात. मी जसं आहो ना माझ्यासारखं कोणीच नाही म्हणतात. जीवनभर मरेपर्यंत सुद्धा हे मी आणि माझ्यामध्येच अडकून राहतात. मी आणि माझ्यामध्येच अडकून राहतात बघा. मेल्यानंतर ना मी उरतो, मेल्यानंतर ना माझं उरते बघा. साहेब म्हणून जीवनभरपर्यंत गाजावाजा केला. साहेब जेव्हा साहेब मरतो तर लोक हे म्हणत नाही की कुठपर्यंत आले साहेब. काय म्हणतात लोक? बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात की नाही? बॉडी कुठपर्यंत आली म्हणतात, साहेब कुठपर्यंत आले असं म्हणत नाही. मेल्यानंतर सगळं संपते हो. आपल्या जीवनामध्ये जे लोक मी आणि माझं या अहम भावनेमध्येच राहतात ते लोक मरेपर्यंत कधीच सुखाला प्राप्त करत नाहीत. दुःखच करतात. तर बघा पाली साहित्यामध्ये एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे या अनात्मवादावरचं. मी आणि माझ्याला अनंतवाद म्हणतात. म्हणजे जिथे मी नाही तिथे माझं नाही. राजा मिलिंदाची कथा आहे. मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. राजा मिलिंद आणि नागसेन भिक्षूची कथा आहे. राजा मिलिंद हा खूप विद्वान होता, 19 विद्यामध्ये पारंगत होता आणि त्याला सवय होती की वादविवाद करून दुसऱ्याला हरवायचं. वादविवाद करायचा आणि दुसऱ्याला हरवायचं. तर अनेकांसोबत त्यानं वादविवाद केला. वादविवाद केल्यानंतर कोणीच त्याला जिंकू शकलं नाही. शेवटी त्याचा महामंत्री म्हणाला की महाराज, आताच मला समजलं की आपल्या नगरामध्ये नागसेन नावाचे एक भिक्षू आलेले आहेत. ते अत्यंत विद्वान आहेत. तर तुम्ही त्यांच्यासोबत नक्की चर्चा करावी, त्यांच्यासोबत तुम्ही नक्की वादविवाद करावा. असं म्हणून राजा मिलिंद आपल्या महामंत्र्यांसोबत नागसेन भिक्षूला भेटायला जातात. जिथपर्यंत रथानं जाता येईल तिथपर्यंत रथानं गेले. मग खाली उतरले
आणि मग नागसेन भिक्षू जिथं बसले होते तर 40,000 भिक्षू त्यांच्या पुढे होते. नागसेन भिक्षूंच्या पुढे 40,000 भिक्षू त्यांच्या मागे होते. बघा, 80,000 भिक्षूंच्या मध्ये नागसेन भिक्षू बसले होते. तर महामंत्री म्हणे, हे बघा म्हणे महाराज हे बघा, ही नागसेन भिक्षू यांची सभा आहे. तर मिलिंद राजा म्हणे, थांब थांब थांब, तू मला सांगू नको की यांच्यामध्ये नागसेन कोण आहे. मी माझ्या विद्वत्तेने ओळखेल की या सभेमध्ये नागसेन कोण आहे. तर बघा, मग ते मिलिंद राजा नागसेन भिक्षूजवळ गेला आणि नागसेन भिक्षूला म्हणे, तुम्हीच का नागसेन. नागसेन भंतेजी म्हटले की हो राजा, मीच नागसेन. मग तुमचे हे डोळे म्हणजे नागसेन का. नागसेन भंतेजी म्हटले की नाही. हे तुमचं नाक म्हणजे नागसेन का. भंतेजी म्हणाले की नाही. हे तुमचं तोंड म्हणजे नागसेन का. नाही. हे तुमची जे कानं आहेत हे म्हणजे नागसेन का. नाही. मग हे तुमचे 2 हात आहेत हे म्हणजे नागसेन का. भंतेजी म्हणतात नाही. मग हे तुमचे जे 2 पाय आहेत हे म्हणजे नागसेन का. ते पण नाही. असं करता करता सगळ्या अंगांचं विवरण केलं, तिथे कुठेच नागसेन नव्हता. मग राजा मिलिंद म्हणाला, हे बघा भिक्षूंनो, हे तुमचे भंतेजी म्हणतात की मी नागसेन आहे, पण हे सिद्ध करू शकत नाही की नागसेन काय आहे. तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं की नागसेन काय आहे. ते सगळे भिक्षू आश्चर्यचकित झाले. अरे बापरे म्हणे, आता एवढ्या मोठ्या राजाने हा प्रश्न ह्या तर्कामध्ये आपल्या नागसेन भंतेजीला अडकवलेला आहे. आता नागसेन भंतेजी कसं उत्तर देतात, त्याचं कसं स्पष्टीकरण करतात, सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तर नागसेन भंतेजींनी स्मित हास्य केलं आणि राजाला म्हटले की राजा, तुम्ही इथपर्यंत कशाने आले. राजा म्हणाला, भंते मी माझ्या रथाने आलो. कुठं आहे तुमचा रथ. तो बघा म्हणे, तो तिथे माझा रथ उभा आहे. अच्छा, ते घोडे म्हणजे रथ का. नाही भंते. अच्छा, ते जे चाकं आहेत ते म्हणजे रथ का. नाही भंते. ते जे लगाम आहे ते म्हणजे रथ का. नाही भंते. ते जे आसन आहे ते म्हणजे रथ का. नाही बनते, ते पण रथ नाही. मग जे वरती जे टोप लावलेलं आहे ते म्हणजे रथ का. नाही बनते, ते पण रथ नाही. नागसेन भंतेजी म्हटले, बघा भिक्षूंनो, हे एवढे मोठे राजे महाराजे म्हणतात की तो रथ आहे, पण ते सिद्ध करू शकत नाही की रथ काय आहे. तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं की रथ काय आहे. राजा मिलिंद एकदम आश्चर्यचकितच झाला. बघा, निरुत्तरच झाला. त्यानं हे हातच जोडले. भंतेजी म्हणा, मला क्षमा करा म्हणे, हे नेमकं रथ काय भानगड आहे म्हणे, हे कृपया करून मला सांगा म्हणे, नेमकं रथ काय भानगड आहे म्हणे. राजेश्वर महाराज, ज्याप्रमाणे चाक म्हणजे रथ नाही, फक्त घोडे म्हणजे रथ नाही, लगाम म्हणजे फक्त रथ नाही, ते टोप म्हणजे रथ नाही, ते आसन म्हणजे रथ नाही, या सगळ्यांच्या मिश्रणाने जी एक वस्तू तयार झालेली आहे त्याला ओळखण्यासाठी त्याला रथ हे आपण नाव दिलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे मी नागसेन नाही आहे, मी नागसेन नाही आहे, माझं नाव नागसेन आहे. मी नागसेन नाही आहे, कारण माझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा असं कोणी म्हटलं नाही की नागसेनचा जन्म झाला म्हणून. काय म्हटलं डॉक्टरांनी, बाळाचा जन्म झाला. नंतर त्या बाळाला ओळखण्यासाठी मग त्याला नाव दिलं नागसेन. अगदी याप्रमाणे जसं आता आमचं नाव धम्मानंद आहे. जेव्हा आमचा जन्म झाला, डॉक्टर असे नाही म्हटले की भंते धम्मानंदचा जन्म झाला, भंते आम्ही नंतर झालो. बाळाचा जन्म झाला, वाटा पेढे, बाळाचा जन्म झाला म्हटलं की नाही. फक्त एक जीव एक शरीर जन्मास आलेला आहे. याच्यामध्ये धम्मानंद कुठंच नाही. समजा माझे हे 2 हात कापले, 2 पाय कापले, मुंडकं कापलं, शरीराचे तुकडे तुकडे केले, सगळे तुकडे तुकडे केले, या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये धम्मानंद कुठे आहे बरं. कुठेच नाही. आहे का कुठे. कुठेच नाही आहे. तर धम्मानंद काय आहे. धम्मानंद फक्त एक नाव आहे. याच्यामध्ये जे आहे धम्मानंद कुठंच नाही आहे. जसं नागसेन कुठंच नाही आहे, हे फक्त नाव आहे. म्हणजे त्याने बघा, नागसेन भिक्षूंनी किती सुंदर पद्धतीने राजा मिलिंदाला या जीवनातील अनात्मवाद शिकवला. बघा, या उदाहरणाद्वारे किती सुंदर पद्धतीनं अनात्मवाद शिकवला की राजा, याच्यामध्ये मी धम्मानंद आहे, असं धम्मानंद कुठंच नाही आहे ना. तुम्ही स्वतः बघा की मी कुठं, इथं मी कुठंच नाही आहे.
आणि माझं माझं अरे इथं माझं सुद्धा कुठेच नाही आहे. तर बघा तेव्हाच समजलं की या जीवनातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की माझ्या जीवनामध्ये ना मी आहे ना माझं आहे. लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत बघा, याच्यातून बाहेर निघायलाच तयार नाही आहेत. मी आणि माझं याच्यामध्येच अडकलेले आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की अनात्मवाद सिद्धांताचं चिंतन किंवा भावना करीत असताना हे सुद्धा तुम्ही शिकून घ्यावं की या जीवनामध्ये मी आणि माझं याच्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. या काहीतून या मी माझ्या या संकल्प आपल्याला याच्यातून बाहेर यायचं आहे. बघा दुःखमुक्तीचा मार्ग इथूनच सुरू होतो. बुद्धानं हे आपल्याला शिकवलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे तत्व भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, तिसरं तत्व की अनात्मवादामध्ये आत्म्याचं अस्तित्व अमान्य आहे. दुसरं की मी आणि माझं हे सुद्धा अमान्य आहे. आणि तिसरं आहे की जर आत्मा नाही आहे, मी आणि माझं नाही आहे, त्या जीवनामध्ये प्रमुख आहे कोण? तर बुद्ध सांगतात की या जीवनामध्ये मन हे सर्व प्रमुख आहे. मन हे सर्व आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं. किती सुंदर उदाहरण दिलं बघा. या जीवनामध्ये जर एखादं आपल्याला दुःख भेडसावत आहे तर त्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. आपले कर्म कारणीभूत आहेत. की मन हे सर्व आहे. मनच सर्व सुखाचं दुःखाचं उगमस्थान आहे. जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःखसुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. बघा किती सुंदर उदाहरण देऊन भगवान बुद्धांनी मनाची उपमा स्पष्ट केली आहे. बघा या उलट तर चांगल्या मनाने आपण बोलतो अथवा चांगल्या मनाने आपण कार्य करतो तर सुखसुद्धा त्याची साथ कधी सोडत नाही. ज्याप्रमाणे आपली सावली म्हणजे माणसाची साथ कधी सोडत नाही. बघा हे सर्व काही तुमच्या मनावर डिपेंड आहे. मन सर्व आहे. मनच हे सर्व सुखाचं दुःखाचं उगमस्थान आहे, सर्व संस्काराचं उगमस्थान आहे. हे ज्यावेळेस तुम्ही जाणता म्हणजे माझ्या जीवनामध्ये जर संस्कार उत्पन्न झाले ते सुद्धा टिकून राहत नाहीत. आज सुख आहे तर उद्या दुःखसुद्धा येणारच आहे. पण आज जर दुःख आहे तर दुःखसुद्धा टिकून राहत नाही. बघा हे संस्कार उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात. आणि हेच तुम्हाला जाणायचं आहे. उत्पन्न होणे नष्ट होणे या संस्काराचा हाच धर्म आहे. भगवान बुद्धांनी हेच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टींना शिकवत असताना एक तत्व प्रामुख्यानं शिकवलं की जर आपल्या या जीवनामध्ये आत्म्याचं अस्तित्व जर अमान्य करतो तर हे जीवन कसं काम करते, हे शरीर कसं काम करते. मी काल तुम्हाला थोडंसं सांगितलं की हे शरीर कशापासून बनलेलं आहे. बुद्धाने याला रूप म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे हे शरीर 4 घटकांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 घटकांनी हे शरीर बनलेलं आहे, ज्याला भगवान बुद्ध म्हणतात रूप. आणि या शरीरामध्ये आपल्याला एक गिफ्ट मिळालेलं आहे, त्याला म्हणतात मन. त्याला पाली तत्वामध्ये नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हिंदीतलं नाम नाही, पालित तत्व आहे नाम. हा नाम आणि रूप सिद्धांत भगवान बुद्ध या संदर्भामध्ये सांगत असतात की जे सर्व काही आहे म्हणजे या 4 तत्वांच्या साह्याने हे मन या ठिकाणी उपस्थित होते आणि संपूर्ण कार्य या ठिकाणी मन करत असते. कारण मन हे सर्व आहे. बघा तर हे तत्व आपल्याला या ठिकाणी जाणायचं आहे. म्हणजे समजा तुमचं शरीर आहे, या शरीरावर या डोळ्याला दृश्याची वेदना होते, हे कोण जाणते? बघा मन जाणते ना. म्हणजे फक्त डोळे असून काही कामाचे नाही, फक्त डोळे असून काही कामाचं नाही. ते डोळे काही दृश्य पाहतात तर ते दृश्य चांगलं आहे की वाईट आहे हे कोण जाणते? तुमचं मन जाणते. तुम्ही एखादा शब्द ऐकता, कानं तर सर्वांनाच आहेत आहे की नाही, पण फक्त कानं असून चालत नाही. तर कानावर जे काही शब्द येतात त्या शब्दांना जाणण्याचं काम मन करते. किंवा तुम्ही जिभेने चव घेत आहात
तर ती चव तिखट आहे, गोड आहे, हे कोण जाणते? हे सगळं काही मन जाणते बघा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या संस्काराचं उगमस्थान तुमचं मन आहे. हे सगळं मन करते. या मनालाच भगवान बुद्धांनी स्थान दिलेलं आहे. लोकांनी याला आत्म्याचं रूप दिलं आणि आत्मा आत्मा करून त्या संदर्भामध्ये हे सगळ्या संकल्पना पुढे आणलेल्या आहेत. बुद्धांनी याला मन म्हटलेलं आहे. मन सर्व आहे आणि त्याला, त्या मनालाच भगवान बुद्धांनी पाली तत्वामध्ये म्हटलेलं आहे विज्ञान. ते शाळेत शिकवतात ते विज्ञान नाही, तो शब्द वेगळा. बुद्ध तत्वामध्ये, तत्वज्ञानामध्ये मन किंवा जे चित्त आहे याला भगवान बुद्धांनी विज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं? आपलं रूप आहे, या रूपाला ह्या वेदना, ह्या पंच इंद्रियांना वेदना होतात. जर डोळ्याला वेदना होतात दृश्याची, नाकाला वेदना होते गंधाची, जिभेला वेदना होतात चवीची, आपल्या कानाला वेदना होतात शब्दांची, या स्किनला, या शरीराचा स्पर्श होतो, स्पर्शाची वेदना होतं. बरोबर आहे. तर या रूपाला कंटिन्युअसली वेदना होत असतात. या सर्व इंद्रियांना वेदना होत असतात. वेदना म्हणजे रूप आलं तर रूपाला वेदना सुरूच आहेत, वेदना होणार. मग त्या वेदनांना जाणण्याचं काम होते नंतर. त्याला म्हटलेलं आहे संज्ञा, ओळखणे की ही वेदना चांगली आहे, ही वेदना सुखद आहे, ही वेदना दुःखद आहे, हे ओळखण्याचं काम होते. त्याला संज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि त्या संज्ञेमधून संस्कार उत्पन्न होतात. चांगली वेदना झाली तर सुखद उत्पन्न होते, सुखद संस्कार उत्पन्न होतात. जर म्हणजे वाईट वेदना झाली तर मग दुःखद संस्कार उत्पन्न होतात. आणि या संस्काराला अनुसरून मग आपल्यामध्ये ते चित्त उत्पन्न होते. सुखद चित्त म्हणजे चांगलं चित्त, दुःखद चित्त म्हणजे दुःखदायक चित्त. याला म्हटलेलं आहे रूप म्हणजे आपलं शरीर, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना, त्याच्यावर म्हणजे जाणण्याचं जे काही बल आहे त्याला म्हटलेलं आहे संज्ञा. आणि त्या संज्ञेमधून उत्पन्न होणारे संस्कार, चांगले किंवा वाईट, आणि त्या संस्कारासोबत उत्पन्न होणारं जे चित्त आहे त्याला म्हटलेलं आहे विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे कठीण आहे, पण किमान आपल्या बरोबर तरी समजलं ना तरी पुरेसं आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. आणि जे विज्ञान आहे हेच खरं चित्त आहे आणि तेच आपल्या जीवनातील सर्व आहे असं भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. म्हणून बुद्धाच्या अनात्मवाद सिद्धांतातील महत्त्वपूर्ण हे 3 तत्व आपल्याला शिकायची आहेत, त्याचं चिंतन करायचं आहे. पहिलं तत्व, या शरीरामध्ये आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे. दुसरं तत्व, आपल्या जीवनामध्ये मी आणि माझं असं काहीच नाही आहे. आणि तिसरं तत्व आहे की आपलं जे मन आहे हेच सर्व आहे. हे 3 प्रमुख तत्व आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत बघा. म्हणून जो एक साधक, कायानुपස්සना करणारा जो साधक आहे, तो साधक आपल्या जीवनामध्ये याही तत्वाला जाणतो आणि दुःखमुक्तीच्या मार्गाला समोर जात असतो बघा. हे बुद्धाचं तत्व आपल्याला शिकायचं आहे. तर हे 2 सत्य आहेत. काल आपण शिकलो अनित्य, आज आपण शिकलो अनात्म, आणि तिसरं तत्व बुद्धाने सांगितलेलं आहे दुःख. म्हणजे या शरीरामध्ये किंवा या जीवनामध्ये कशा प्रकारचं दुःख उत्पन्न होतात, त्याचं कारणं काय आहेत, त्याचा निरोध कसा करता येतो, ती निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे, हे सगळं तत्व दुःख यामध्ये आपण शिकणार आहोत. तर आज जे काही आपण शिकलेले आहोत आणि बुद्धाने सांगितलेला अनात्मवाद सिद्धांत हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. या जीवनामध्ये जन्म आहे तर उद्या मृत्यूसुद्धा येणारच आहे. क्षणभंगूर हे जीवन आहे, हे जीवन क्षणभंगूर आहे. म्हणून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे जीवनाचा लाभ आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे त्या जीवनामध्ये यथायोग्य धम्माचं आचरण करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायला पाहिजे. हे बुद्ध तत्वज्ञान आपल्याला शिकवते. सरतेशेवटी भगवान बुद्धांनी एका बोधिसत्वामध्ये असणाऱ्या सर्वात महत्त्वाचा जो गुण आहे की बोधिसत्व जे असतात ते सुद्धा अनात्मवादी असतात. म्हणजे त्यांना
त्यांच्यामध्ये आत्म्याबद्दलचा म्हणजे त्यांना माहीत असते की आपल्या जीवनात आत्मा नाही आहे, ते सुद्धा मी आणि माझं याच्यामध्ये अडकून राहत नाही. यालाच म्हटलेलं आहे सक्काय दिठ्ठी. सक्काय दिठ्ठी म्हणजे एक साधक दुःखमुक्त होण्यासाठी त्याला आपल्या चित्तातील 10 प्रकारचे बंधनं आहेत. 10 प्रकारचे बंधनं, त्या बंधनांना तोडावे लागतात. तेव्हा जाऊन तो व्यक्ती, तो साधक दुःखमुक्त होतो. तर त्या 10 बंधनांपैकी पहिले जे बंधन आहे त्याला म्हणतात सक्काय दिठ्ठी. सक्काय दिठ्ठी म्हणजे मी आणि माझं याच्यामध्ये जो व्यक्ती अडकला तो कधी दुःखमुक्त होत नाही. म्हणून दुःखमुक्त होण्यासाठी आपल्याला याच्यातून बाहेर निघणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून बुद्धाचा अनात्मवाद सिद्धांत खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा आणि याचं खूप चांगल्या प्रकारे चिंतन करावं, भावना करावी. जन्म ज्याला मृत्यू त्याला, जन्म ज्याला मृत्यू त्याला, नाही यात शंका. माझं माझं म्हणून का मानव, पिटत राहतो डंका. क्षणभंगुर या जीवनी कशाला, अभिमान तो मानी. गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी. बघा याचं बुद्ध एक गीत आहे बघा, की जे समर्पक पद्धतीने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण तत्त्व या गीतात शिकवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण याचं आचरण करावं. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजचं हे धम्मसंस्कार आणि धम्मदेसना समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल.